ठीक आहे. सुरू करूया आपण. आजचा विषय आहे ग्रंथानुरूप ध्यानसार. हा विषय निवडायच्या मागचं कारण मी नुकतंच सांगितलं की उद्या जगातला पहिला ध्यान दिवस आपण साजरा करणार आहोत 21 डिसेंबर रोजी. आणि पहिला ध्यान दिवस साजरा करत असताना आपण योग शिक्षक या नात्याने महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे सदस्य या नात्याने आपण समाजामध्ये ज्यावेळेस सर्वसामान्य लोकांना ध्यान साधना करण्यासाठी प्रेरित करू, तत्पूर्वी आपल्याला ग्रंथांमध्ये ध्यानाची काय पद्धत आहे, ग्रंथांमध्ये कशा पद्धतीने ध्यानाचं वर्णन केलं आहे, हे सुद्धा आपल्याला माहीत हवं किंवा याबद्दल आपण सचेत हवे. म्हणून महत्वाच्या 3 ग्रंथांची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत आणि हे 3 ग्रंथ आपल्या सर्वांचे परिचित आहेत. घेरंड संहिता, पातंजल योग सूत्र आणि हठप्रदीपिका. मी या 3 ग्रंथांचा मुद्दामून नेहमी संदर्भ देतो, कारण हे 3 ग्रंथ असे आहेत की या 3 ग्रंथांचे जे रचयिता आहेत त्यांनी अत्यंत सुंदर, सहज, सोप्या भाषेमध्ये आपल्यासाठी योगाचं तत्वज्ञान मांडून ठेवलेलं आहे. मग हे तत्वज्ञान समजून घ्यायचं असेल तर जसं आपले वेद म्हणतात की सर्वात पहिले ज्ञानानंतर तुम्ही कर्माकडे वळायचं. म्हणून उद्याचा ध्यान दिवस साजरा करण्यापूर्वी आपल्याला ध्यानाचा जो सार आहे, जो इसेन्स आहे ग्रंथामधला, तो ग्रंथांमधला सार आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्याचे काही श्लोक आहे आणि हे श्लोक कशा पद्धतीने किंवा त्या तत्वज्ञानाला कशा पद्धतीने त्या ग्रंथांमध्ये मांडलेलं आहे आणि त्याच्यापासून आपण कशा पद्धतीने ध्यानाचं तत्वज्ञान शिकून घ्यायचं, त्याचा एक छोटासा प्रयत्न मी आपल्या समोर केलेला आहे. आज या पीपीटीला तयार करून ती पीपीटी आपल्या समोर मांडतोय. ध्यानाची चर्चा केली तर जसं आपण म्हटलं की हठप्रदीपिका हा सर्वोत्तम ग्रंथ आहे, त्यातलं तत्वज्ञान आपल्याला पटकन कळतं, नाडी शोधन, प्राणायाम वगैरे. तसं ध्यानाचा जर विचार केला तर सर्वात पहिला जो ग्रंथ असेल तो मी सांगू इच्छितो, तो म्हणजे घेरंड संहिता. कारण घेरंड संहिता असा ग्रंथ आहे, म्हणजे घेरंड संहितेमध्ये आलेलं ज्ञानाचं तत्वज्ञान इतकं सुंदर आहे की त्याच्या व्यतिरिक्त तिसऱ्या प्रकारचं ध्यान असूच शकत नाही. आपण कुठल्याही गुरूंचे फॉलोअर्स असू दे किंवा कुठल्याही पद्धतीचा आपण अवलंब करत असू दे साधनेमध्ये, मग सुदर्शन क्रिया असू दे, श्री श्री रविशंकरांची, किंवा आपण रामदेव बाबांचे अनुयायी असू दे, आपण जगातल्या कुठल्याही कुठल्याही पद्धतीने ध्यान करत असू तर ह्या 3 पद्धतींमध्ये ध्यान येतं असं स्वामी महर्षी घेरंड संहितेमध्ये सांगतात. तर त्यानंतर पातंजल ऋषी सुद्धा पातंजल योग सूत्रामध्ये विविध प्रकारे ध्यानाला किंवा ध्यान कसं केलं जातं, ध्यानाचे काही पॅरामीटर्स काय आहेत ते सूत्रांच्या माध्यमातून सांगतात. आणि त्याही पेक्षा अनोखं ध्यान म्हणजे आपल्याला हठप्रदीपिकेमध्ये जाणवेल. हठप्रदीपिकेमध्ये नादानुसंधानाची प्रक्रिया आलेली आहे. या नादाच्या अनुषंगाने किंवा नादावर अनुसंधान करून लय प्राप्ती करून ध्यान साधना करावी असं स्वामी सातवराम हठप्रदीपिकेमध्ये सांगतात. तर या 3 ग्रंथांच्या अनुषंगाने आपण आता ध्यान शिकणार आहोत. ध्यानाची साधना कशी करतात किंवा ध्यान नेमकं कसं आहे, ध्यानाचं तत्वज्ञान काय आहे, जेणेकरून आपण समाजामध्ये उत्तम प्रकारे हे ज्ञान प्रसारित करू शकू. सुरुवात करूया. सर्वात पहिली जी स्लाइड आहे त्यामध्ये मी घेरंड संहितेचे संदर्भ दिलेले आहेत. घेरंड संहितेचा 6वा अध्याय हा 6वा उपदेश हा ध्यानावर आधारित आहे. 6व्या उपदेशामध्ये काही 25 श्लोक आहेत, पण 25 श्लोकांमध्ये ध्यानाच्या 3 वेगवेगळ्या पद्धतींची चर्चा केली आहे. आणि मी जसं सुरुवातीला म्हटलं की तुम्ही कुठल्याही पद्धतीने ध्यानाकडे जा किंवा कुठल्याही पद्धतीने ध्यान करण्याचा प्रयत्न करा, या 3 पद्धतींशिवाय वेगळ्या प्रकारचं ध्यान असूच शकत नाही असं महर्षी घेरंड सुद्धा म्हणतात. आणि ज्यावेळेस आपण हे 3 प्रकार बघू त्यावेळेस आपल्या सुद्धा लक्षात येईल. तर महर्षी घेरंड असं म्हणतात, स्थूल ज्योतिस्तथा सूक्ष्म ध्यानस्थ त्रिविधम विदुः स्थूल मूर्तिमयम प्रोक्तम ज्योतिष तेजोमयम ततः. यामध्ये बघा 3 प्रकारच्या ध्यानाची चर्चा केली आहे. स्थूल ध्यान, ज्योती ध्यान आणि सूक्ष्म ध्यान, या 3 ध्यानाची या ठिकाणी चर्चा केलेली आहे. यात इष्ट देवतेचे मूर्तिमय जे ध्यान आहे किंवा आपण एखाद्या आलंबन घेऊन किंवा एखाद्या वस्तूवर आपण धारणा करत असताना जे ध्यान केलं जातं ते आपलं स्थूल ध्यान म्हटलं जातं. त्यानंतर ज्योती ध्यान म्हणजे तेजाचं ध्यान किंवा तेजोमय ध्यान, ब्रह्माचे ध्यान होय, जे सदैव प्रकाशमान असते. तर त्याच्या पुढे जे ध्यान सांगितलं आहे ते आहे सूक्ष्म ध्यान हे बिंदुमय ध्यान आहे, जे साक्षात कुंडलिनी शक्तीच्या माध्यमातून ब्रह्माला जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो. किंवा आपलं जे ध्यान आहे हे अति
स्थूलातून ज्योती आणि ज्योतीतून सूक्ष्मतेकडे वळत जातो. जसं जसं आपण साधनेमध्ये प्रगती करत जातो, तसं तसं धारणेनंतर ज्यावेळेस आपण ध्यानात प्रवेश करतो, तिथून स्थूल ध्यान सुरू होतं. नंतर त्याचे सूक्ष्म रूप जर बघितलं तर ते ज्योती ध्यान आहे, जे आपल्या ज्योती स्वरूप आपण आपल्या चित्तावरती किंवा आज्ञाचक्रावर किंवा अनाहत चक्रावरती आपण त्या ज्योतीचं तेजोमय ध्यान घेऊ शकतो. आणि तिथून सुद्धा साधक सूक्ष्म ध्यानाकडे वळतो. हे सूक्ष्म ध्यान इतकं सूक्ष्म असतं की ते आपल्या कुंडलिनी शक्तीच्या माध्यमातून आपण ईश्वराला प्राप्त करून घेण्यासाठीचे त्यात प्रयत्न सुरू होतात. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की जसं जसं ध्यान वाढत जातं तसं तसं साधकाची समाधीकडे वाटचाल होते, समाधी सिद्ध होण्याकडे वाटचाल होते. तर समाधी प्राप्त करून घ्यायची असेल तर ध्यान साधना अत्यंत आवश्यक आहे. ध्यान प्रत्यक्ष प्राप्त करायचं असेल, या 3 ठिकाणी सांगितलेलं स्थूल, ज्योती आणि सूक्ष्म 3 पद्धतीचं ध्यान जर परफेक्ट करायचं असेल, चांगल्या प्रकारे करायचं असेल, तर प्राणायामाची साधना सांगितली आहे. आणि प्राणायामाची साधना जर व्यवस्थित करायची असेल तर शरीर स्थिर असायला हवं, म्हणून आसनांचा अभ्यास सांगितला आहे. ही एकमेकांना जी चेन सांगितली आहे, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. त्यातल्या धारणा, ध्यान आणि समाधी हे अंतरंग योग म्हणून ओळखले जातात, जे तुम्हाला तुमच्या प्रत्याहाराच्या साधनेतून तुमच्या इंद्रियांना अंतर्मुख केलं जातं, इंद्रियांना शून्य केलं जातं आणि तिथून मग आपली ध्यानाची प्रक्रिया सुरू होते. मग नेमकं स्थूल ध्यान काय, सूक्ष्म ध्यान काय आणि ज्योती ध्यान काय, हे सुद्धा आपण सूक्ष्मतेने शिकून घेऊया. आपण त्याचा सुद्धा अभ्यास करूया आणि त्यात सर्वाचं तत्वज्ञान या ग्रंथांमध्ये निहित आहे. जसं स्थूल ध्यानाची आपण चर्चा सुरुवातीला केली, तर स्थूल ध्यान सुद्धा 2 प्रकारे इथे महर्षी गिरांड्यांनी वर्णन केलेलं आहे. त्यात त्यांनी हृदयाच्या ठिकाणी अनाहत चक्रावर स्थूल ध्यान सांगितलेलं आहे. हृदयाच्या ठिकाणी अनाहत चक्रावरती पहिलं ध्यान जे आहे ते स्थूल ध्यान आहे. आणि त्याची जी कन्सेप्ट आहे ती मांडताना ज्यावेळेस आपण ती कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर असं लक्षात येईल की ही धारणेची पद्धत आहे. आपण धारणा करत आहोत आणि त्या धारणेतून आपण ध्यानामध्ये प्रवेशित होण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यासाठी त्यांनी अत्यंत सुंदर असं एक दृश्य, एक दृश्याचं वर्णन या ठिकाणी केलंय. त्यात ते असं म्हणतात की हृदयात अमृतरूपी सागराचे ध्यान करावे. आता हृदयामध्ये अमृतरूपी सागर म्हटला तर अनाहत चक्र आहे. अनाहत चक्राच्या जितक्या पाकळ्या आहेत तितक्याच आपल्याला ध्यान करावं लागणार आहे. आणि म्हणताना ते असं म्हणतात की हृदयाच्या ठिकाणी सर्वत्र अमृत भरलेले आहेत. जसं क्षीरसागर आहे, समुद्र आहे, महासागर आहे. हा महासागर फक्त पाण्याने व्याप्त आहे. तसा आपल्या हृदयाच्या ठिकाणी असलेला जो सागर आहे हा अमृताने व्याप्त झालेला आहे. त्या सागराच्या मध्यभागी रत्नांनी भरलेले बेट आहे. आता रत्न म्हणजे आपल्याला माहिती की जे अत्यंत रत्न सर्वांना माहिती ऍक्च्युली. रत्नांनी भरलेलं ते एक बेट आहे आणि त्या बेटावरची वाळू सुद्धा रत्नमय आहे. अशा अमृत सागरामध्ये असलेल्या त्या बेटावर जिथे सगळीकडे चोहीकडे रत्न आहेत, तिथे फळांनी आणि फुलांनी बहरलेले अनेक झाड आहेत. निंबाची बाग आहे, त्याच्या अवतीभोवती दरीप्रमाणे भास होतो. अशा पद्धतीने हे झाड त्या बेटावर आहेत. तसेच केवळ फळांची नसून तर काही फुलांची सुद्धा त्या ठिकाणी झाडं आहेत. आणि त्या ठिकाणी ते म्हणतात मालती, मल्लिका, चमेली, केशर, चंपा अशा विविध प्रकारच्या सुगंधित फुलांनी व्याप्त असे ते झाड आहेत, जे 4ही दिशांनी त्या बेटावर पसरलेले आहेत. आता या ठिकाणी जी चर्चा आहे ही सगळी घेरंड संहितेमध्ये वर्णन केलेली आहे. हृदयाच्या ठिकाणी अनाहत चक्रावरचे स्थूल ध्यान सांगितलेले आहे त्याचं. तर ही धारणा आहे. आणि म्हणून मी म्हटलं की ज्यावेळेस आपण एखादी धारणा करतो, तो धारणेतून आपण ध्यानामध्ये प्रवेशित होतो. हे सगळं तत्वज्ञान ग्रंथात सांगितलंय आणि त्यांनी एक दृश्य आपल्या समोर मांडलेलं आहे. त्या दृश्यामध्ये अमृताचं सागर, त्या दृश्यामध्ये रत्नांचं बेट, हजारो फळांचं आणि फुलांची बाग त्या ठिकाणी आहे. त्या फळांच्या बागेच्या मध्यभागी किंवा त्या बेटाच्या मध्यभागी एक कल्पवृक्ष आहे. हा कल्पवृक्ष नेहमी तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी तत्पर असतो. आता विचार करा की असा एक कल्पवृक्ष आपल्याला भेटला की जो आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतोय. तर अशा पद्धतीने हा कल्पवृक्ष आहे, ज्याच्या 4 फांद्या वेदांचं प्रतीक सांगितलेलं आहे, जे निरंतर ज्ञानाचा अविरत प्रवाह आपल्या फांद्यांमधून सोडतायत. दररोज त्या ज्ञानाला वृद्धिंगत करत आपलं ज्ञान, आपला आनंद हा परिपूर्ण होतो आहे. मनमोहक अशा कल्पवृक्षाला फळ आणि फुलांचा साज आलेला आहे. त्यावरील कोकिळ पक्षी म्हणजे त्या झाडावर सुद्धा एक कोकिळ पक्षी बसलेला आहे आणि त्या कोकिळ पक्षाचा अत्यंत सुमधुर असा नाद सुरू आहे एका प्रकारे.
तो अत्यंत सुंदर अशा आवाजामध्ये गाणं गातोय. त्या ठिकाणी आपले चित्त स्थिर करावे. त्या ठिकाणी गुरुद्वारे मार्गदर्शन गुरुद्वारे मार्गदर्शित केलेले जे काही आपली इष्ट देवता असेल किंवा आपले जे गुरु असतील त्यांच्या स्वरूपावर त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आहे. त्या स्वरूपाचं लक्ष केंद्रित करत असताना ते जे ईश्वराचं स्वरूप आहे ते विविध आभूषण त्याच्यावरती विविध आभूषण आहेत, नंतर वाहन आहे. अशा पद्धतीने स्थूल ध्यान करावं असं महर्षी घेरंड संहितेमध्ये सांगतायत. जसं हृदयाच्या ठिकाणी अनाहत चक्रावरती स्थूल ध्यान सांगितलं आहे त्याचप्रमाणे सहस्रहार चक्रावरती सुद्धा स्थूल ध्यान सांगितलेलं आहे. ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी सहस्रहार चक्रावर स्थूल ध्यानामध्ये इथे बीज मंत्रांचं सुद्धा ते अंतर्भाव करतायत. म्हणजे केवळ आपण धारणेमध्ये एखादी दृश्य धारण करतो आहे, ते दृश्यावरती आपलं लक्ष केंद्रित करतो आहे आणि हळूहळू आपलं लक्ष त्या ठिकाणी किंवा त्या धारणेवरती आपलं चित्त एकाग्र होतं आहे आणि तिथून आपण ध्यानात प्रवेशित करतो आहे. त्याचप्रमाणे ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी सहस्रहार चक्रावर स्थूल ध्यान सांगताना ते असं म्हणतात की सहस्रहार चक्राच्या ठिकाणी हजारो पाकळ्यांचा कमळ आहे. त्या कमळावरती साधकाने ध्यान केलं पाहिजे, ज्याच्या मध्यभागी 12 पाकळ्यांचे शुक्ल वर्णाचं तेजपूर्ण कमळ आहे. आता इथे पाकळ्या सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे, कारण की जे बीज मंत्र आहे त्या बीज मंत्र त्या पाकळ्यांच्या क्रमानुसार किंवा संख्येनुसार अवलंबून आधारित आहे. 12 पाकळ्यांचं शुक्ल वर्णाचं तेजपूर्ण कमळ त्या हजारो पाकळ्यांच्या कमळाच्या मध्यभागी आहे आणि त्या 12 पाकळ्यांवरती जे बीज मंत्र लिहिलेले आहेत ते आहे हम सम क्षम मम लम वम रम युम हंस स आणि फ्रेम. आधी हे बीज मंत्र त्या पाकळ्यावरती अंकित केलेले आहे आणि त्या कमळाच्या मध्यभागी कर्णिकेवरती अंग कंग आणि थंग आदी बीज मंत्रामुळे एक त्रिकोण तयार झाला आहे. ज्याप्रमाणे आपण सहस्रहार चक्राची चर्चा करतो आहे अशाच पद्धतीने जर आपण मूलाधार चक्राचा जर विचार केला तर मूलाधार चक्राच्या 4 पाकळ्यांचं कमळ प्रतिकात्मक रूप सांगितलं आहे आणि त्याच्या मध्यभागी उलट्या त्रिकोणाची एक कन्सेप्ट आली आहे, ज्याच्या मध्यभागी धूम्र वर्णाचं एक शिवलिंग त्या ठिकाणी स्थापन आहे. अशा पद्धतीने त्या चक्राची कन्सेप्ट आहे. त्याचप्रमाणे सहस्रहार चक्राची कन्सेप्ट सुद्धा हजारो पाकळ्यांचं कमळ अशा पद्धतीने केलेली आहे. त्यामुळे ह्या सूक्ष्म ध्यानामुळे आपल्या कुंडलिनी शक्ती जागृत होऊन किंवा कुंडलीची साधना करून आपण ध्यानात प्रवेशित करतोय आणि जसं जसं ती प्रगती करत कुंडलिनी वर जाते तसं तसं आपल्याला समाधीची अवस्था किंवा आपण मोक्षाच्या दिशेला जातो असं महर्षी घेरंड सांगतात. पुढे ते असं म्हणतात की त्रिकोण जो तयार झालाय त्या त्रिकोणाच्या मध्यभागी ओंकार स्थित आहे. त्या ठिकाणी नादयुक्त अर्थात ध्वनी आणि प्रकाश यांचे प्रतिकात्मक रूप असलेला हंसाचा जोडा बसला आहे. जर तुम्ही हटप्रदीपिकेचा सूक्ष्मतेने अध्ययन केलं तर स्वामी सात्वराम नादानुसंधानाच्या प्रकरणामध्ये असं म्हणतात की नादाच्या 4 अवस्था आहे, आरंभ, घट, परिचय आणि निष्पत्ती. या 4 नादाच्या अवस्थांमधून साधक जेव्हा प्रवास करतो, चौथ्या निष्पत्ती अवस्थेनंतर हा जो नाद आहे हा प्रकाश रूपाने प्रदर्शित होतो, प्रकाश रूपाने तो समोर येतो. म्हणून ध्वनी म्हणजे नादाचं अनुसंधान करत असताना तो प्रकाश रूपाने प्रकट होतो आणि साधक जो आहे तो त्या प्रकाश तेजपुंजामध्ये न्हाऊन निघतो किंवा त्या साधकाच्या ठिकाणी तो तेज त्या ठिकाणी येतो. ठीक आहे. हंसाचा हा जो जोडा आहे हा गुरु पादुकांचे प्रतीक सांगितलेला आहे. त्या ठिकाणी 2 हात 3 डोळे असलेले गुरु विराजित आहे. आता त्या मध्यभागी जो कमळ आहे त्या कमळाच्या मध्यभागी पुन्हा एक शुक्ल वर्णाचा तेजपुंज कमळ सांगितला आहे, त्याच्या मध्यभागी ओंकार सांगितला आहे आणि त्यावर आपले गुरु विराजमान आहे. अशा पद्धतीने ती धारणा घेरंड संहितेमध्ये सांगितलेली आहे. ठीक आहे. पुढे आपले जे गुरु आहेत, ज्या गुरुचं आपण ध्यान करत आहोत, हे गुरु श्वेत अर्थात पांढरे वस्त्र परिधान करून अत्यंत सुगंधी द्रव्य लेपून आलेले आहेत आणि त्यांचा जो सुगंध आहे हा आसमंतामध्ये दरवळतो आहे. रक्तवर्ण शक्तीने युक्त गुरुचे स्थूल ध्यान केले असता साधकाला अत्यंत प्रमाणामध्ये सिद्धींची प्राप्ती होते असं महर्षी घेरंड सांगतायत. हे झाले स्थूल ध्यानाचे प्रकार. स्थूल ध्यान 2 सांगितलेले आहेत. पुढे जाऊया. पुढे ते असं म्हणतात कथितम स्थूल ध्यानम तू तेजो ध्यानम शृणंव मे.
यत यानेन योगम सिद्धिरात्म प्रत्यक्षमेव. अर्थात स्थूल ध्यानाचे वर्णन केल्यानंतर ज्योती ध्यानाचे वर्णन ऐक. आता ऐक म्हणजे कोणाला? तर महर्षी घेरंड यांनी जे घेरंड संहितेची रचना केलेली आहे, हा संवादात्मक ग्रंथ आहे. राजा चंड कपाली आणि महर्षी घेरंड यांचा त्या ठिकाणी संवाद चालू आहे. आणि राजा चंड कपाली महर्षी घेरंड यांना तत्वज्ञानस्य कारणम, ज्ञान प्राप्तीसाठीचे कारण विचारतोय, किंवा मला ज्ञान प्राप्ती करायची आहे तर मला साधना सांगा. आणि त्यावर महर्षी घेरंड योग शास्त्राचं ज्ञान राजा चंड कपाली त्या प्रदर्शित करतात किंवा देत आहेत. म्हणून या श्लोकात म्हटलं आहे की स्थूल ध्यानाचे वर्णन केल्यानंतर ज्योती ध्यानाचे वर्णन ऐक. हे ध्यान केले असता साधकाला स्वतःचे प्रत्यक्षीकरण व्हायला सुरुवात होते. म्हणजे स्वतःचे प्रत्यक्षीकरण जर करायचे असेल तर आपल्याला अंतर्निहित होणं आवश्यक आहे. अंतर्निहित म्हणजे काय? तर आपले इंद्रिय जे आहेत हे बहिर्मुखी असतात. इंद्रिय त्यांच्या विषयाकडे आसक्त असतात. त्यांच्या विषयांकडनं त्यांना परान्मुख करून अंतर्मुखी करणे हे प्रत्याहार साधनेचं काम आहे. आणि प्रत्याहारानंतर ज्यावेळेस आपण ध्यानामध्ये प्रवेश करतो किंवा ध्यान साधना करतो, तेव्हा स्वतःचं प्रत्यक्षीकरण साधकाला व्हायला सुरुवात होते. मी कोण आहे, अहम ब्रह्मास्मी पर्यंतचा त्याचा प्रवास सुरू होतो. आणि सूक्ष्म ध्यान स्थूल ध्यानानंतर ज्योती ध्यान हे साधकांना अनेक सिद्धी प्रदान करणारं अशा प्रकारचं ध्यान आहे. त्या ज्योती ध्यानाबद्दल स्वामी महर्षी घेरंड असं म्हणतात, मूलाधारे कुंडलिनी भुजंगाकार रूपिणी जीवात्मा तिष्ठती तत्रम प्रदीक कलिकाकृती ध्यायेत तेजोमयम ब्रह्म तेजो ध्यान परात्परम. अत्यंत सुंदर असे तत्वज्ञान आहे. त्यात ते असं म्हणतात की आपला मूलाधार चक्रावर किंवा मूलाधार चक्राजवळ सर्पाकार रूप असलेली किंवा सर्पाकार रूप धारण केलेली जी कुंडलिनी शक्ती आहे, त्या ठिकाणी दिव्याच्या ज्योती रूपाप्रमाणे, जसं आपण दिवा लावतो ना, त्या दिव्याची जशी ज्योत असते, त्या दिव्याच्या ज्योतिरूप आत्म्याचं निवासस्थान आहे. या ठिकाणी तेजोमय ब्रह्माचे ध्यान करणे म्हणजे ज्योती ध्यान सांगितलेलं आहे. आणि हे ज्योती ध्यान स्थूल ध्यानापेक्षा श्रेष्ठ आहे. जसं आसनांपेक्षा श्रेष्ठ प्राणायाम, प्राणायामांपेक्षा श्रेष्ठ मुद्रा, मुद्रांपेक्षा श्रेष्ठ नाद, असं महर्षी घेरंड स्वात्वाराम सांगतात हठ प्रतिपिकेमध्ये. त्याप्रमाणे इथे स्थूल ध्यानापेक्षा ज्योती ध्यान श्रेष्ठ आहे असं महर्षी घेरंड सांगतायत. पुढे ते असं म्हणतात, भ्रुवोर्मध्ये मनोर्ध्व च यत्तेत प्रणवात्मकं ध्यायेत ज्वालावती युक्तम तेजो ध्यान तदेव हि. म्हणजे दोनही भुवयांच्या मध्यभागी आणि मनाच्या ऊर्ध्व म्हणजे वरील बाजूस प्रणव रूप तेजाचे अर्थात ओंकार रूपी तेजाचे ध्यान त्या ठिकाणी करायचे आहे असं सांगितलं आहे. त्या ठिकाणी ज्वालावली युक्त तेजाचे किंवा त्या ज्योतीचे ध्यान केले असता ते ज्योती ध्यान म्हटलं जाते. या ठिकाणी दोन कन्सेप्ट पुन्हा तुमच्या समोर आलेत बघा. पहिलं आहे मूलाधार चक्राच्या ठिकाणी निद्रिस्त कुंडलिनी जी भुजंगाकार रूपी आहे, म्हणजे सर्पाकार वृत्तीने जी निद्रिस्त आहे, त्या ठिकाणी तेजाचं ध्यान करणे. आणि दुसरं सांगितलं आहे आज्ञा चक्राच्या ठिकाणी तेजाचं ध्यान करणे. हे झालं ज्योती ध्यान. आणि ज्योती ध्यान तुम्ही कुठल्याही धारणेपेक्षा किंवा स्थूल ध्यानापेक्षा ज्योती ध्यान कधीही श्रेष्ठ सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर कोणतं ध्यान सांगितलं आहे? तर तिसरं ध्यान सांगतात ते सूक्ष्म ध्यान. या सूक्ष्म ध्यानात सुद्धा कुंडलिनीची चर्चा केलेली आहे. आणि त्यात महर्षी घेरंड असं म्हणतात, तेजो ध्यानम श्रुतम चंडम सूक्ष्म ध्यानम चृणुवम मे बहुभाग्यवशाद यस्य कुंडलिनी जागृती भवेत. अनेक भाग्याने, साधकाच्या भाग्याने, त्याच्या कर्तृत्वाने, त्याच्या कर्माने, त्याच्या साधनेने आणि गुरूंच्या आशीर्वादाने अशा भाग्यवान साधकांची कुंडलिनी जागृत होते. ती म्हणजे स्थूल आणि ज्योती ध्यानाच्या साह्याने. ज्यावेळेस स्थूल आणि ज्योती ध्यानातून साधक जसा जसा प्रगती करतो तसं तसं तो कुंडलिनी जागृत झाल्यानंतर सूक्ष्माकडे वळतो. म्हणून या ठिकाणी भाग्यवश सांगितलंय की भाग्याने ही कुंडलिनी जागृत होते. आत्मनाम सहयोगेन नेत्रांध्र निगर्ततः विहरेद राजमार्गाच्या चंचलात्वान दृश्यते. ती अत्यंत चंचल आहे. ती चंचल असल्यामुळे तिची गती खूप आहे आणि ती गती जास्त असल्यामुळे ती सामान्य दृष्टीने दिसत सुद्धा नाही. मग तिला जर अनुभवायचं असेल, त्या साधनेला जर करायचं असेल तर ते पुढे असं म्हणतात, शांभवी मुद्रया योगी ध्यान योगेन सिद्ध्यती सूक्ष्म ध्यानम मिदम गोप्यम देवानापि दुर्लभम. की हे ध्यान जे आहे हे शांभवी मुद्रेच्या माध्यमातून साधक साध्य करू शकतो.
आणि हे इतकं सुंदर ज्ञान आहे की साक्षात देवांना सुद्धा हे दुर्लभ आहे. पुन्हा ऐका, श्लोक नंबर 18, 19 आणि 20चं तत्वज्ञान असं आहे की महर्षी घेरण राजा चंड कपालीला म्हणतात, हे चंडा तू तेजाचे ध्यान ऐकले, आता सूक्ष्म ध्यान ऐक. साधकाची जी कुंडलिनी आहे ती परम भाग्याने जागृत होते. ती जागृत झालेली कुंडलिनी आत्म्याच्या सहयोगाने डोळ्यांच्या माध्यमातून बाहेर पडून राजमार्गावर विचरण करते. मात्र ती सूक्ष्मतम आणि चंचल असल्यामुळे दिसत नाही. साधकाने शांभवी मुद्रेच्या अभ्यासाने किंवा शांभवी मुद्रेचं ध्यान करून सूक्ष्म ध्यान किंवा शांभवी मुद्रेच्या सहाय्याने त्या सूक्ष्म आणि चंचल कुंडलिनीवरती लक्ष केंद्रित करावं, त्याला सूक्ष्म ध्यान म्हटलेलं आहे. आणि अशा प्रकारचं हे ध्यान जे आहे हे देवतांना सुद्धा दुर्लभ आहे. म्हणून साधकाने या ध्यानाला पूर्णतः गुप्त ठेवले पाहिजे. गोप्यम देवान अपि दुर्लभम, की गुप्त ठेवलं पाहिजे, जे देवतांना सुद्धा दुर्लभ आहे. हे फक्त मनुष्य प्राण्यासाठी ईश्वराने रचलेली ही जी प्रगाढ ज्ञान आहे ते आपल्याला अत्यंत महत्वाचं. ठीक आहे. मग आता आपण स्थूल ध्यान बघितलं, ज्योती ध्यान बघितलं, सूक्ष्म ध्यान बघितलं. आणि आता तुम्ही तुमच्या ठिकाणी विचार करा की तुम्ही आतापर्यंत जी ध्यानाची पद्धत अवलंबत आला आहात किंवा ज्या प्रकारे तुम्ही जे ध्यान करत आला आहात ते या 3 प्रकारांच्या बाहेर आहे का? मी ग्रंथाच्या अनुषंगाने सांगू शकतो तुम्हाला की आतापर्यंत आपण जेही ध्यान करत आलो आहोत या 3 प्रकारांमध्ये ते कुठल्या ना कुठल्या एका प्रकारात मोडत असेल. याच्या व्यतिरिक्त चौथा ध्यानाचा प्रकारच नाहीये. सूक्ष्म, स्थूल, ज्योती आणि सूक्ष्म. मग त्यानंतर राजा चंड महर्षी गिरंड असं म्हणतात, स्थूल ध्यानाच्छ गुणम तेजो ध्यानम प्रचक्षते, तेजो ध्यानात लक्षण गुणम सूक्ष्म ध्यानम परात परम. म्हणजे स्थूल ध्यानापेक्षा 100 पट अधिक श्रेष्ठ तेजाचे ध्यान आहे. तेजाचे म्हणजे ज्योतीचे. स्थूल ध्यानाहून 100 पट अधिक तेजाचे ध्यान आहे, ज्योतीचे ध्यान आहे. तर ज्योती ध्यानावरून 1,00,000 पट अधिक सूक्ष्म ध्यान आहे. मग आपल्याला लक्षात येईल की स्थूलापेक्षा श्रेष्ठ तेज, तेजापेक्षा श्रेष्ठ सूक्ष्म ध्यान. ठीक आहे. इति ते कथितम चंडम ध्यान योगेन सुदुर्लभम आत्मा साक्षात भवेत यस्मात बद्धायाम विशिष्येत. अर्थात हे चंडा, मी तुला जे अत्यंत दुर्लभ ध्यान जे सांगितलेलं आहे, ह्या ध्यान योगाचे जे ज्ञान दिलेले आहेत हे अत्यंत श्रेष्ठ आहे. ध्यान योगाच्या साधनेने ही श्रेष्ठ साधना करून तुम्ही आत्मसाक्षात करून घेऊ शकतात असं महर्षी घेरंड सांगतायत. आतापर्यंत आपण जे तत्वज्ञान पाहिलं हे घेरंड संहितेच्या अनुषंगाने पाहिलं. महर्षी पतंजलींच्या अनुषंगाने जर विचार केला तर आपल्याला ध्यान समजून येईल. तुमच्या समोर महर्षी पतंजलींच्या अनुषंगाने जे 3 श्लोक आहे याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही असे सूत्र आहेत ज्या सूत्रांमध्ये महर्षी पतंजलींनी ध्यान कसा साध्य करून घेऊ शकतो त्याची चर्चा केली आहे. आणि ऑब्विसली पतंजली सूत्राचा विचार केला तर जोपर्यंत चित्ताच्या वृत्तींचा निरोध साधक करून घेऊ शकत नाही किंवा करत नाही तोपर्यंत त्याला ध्यान आणि या सगळ्या गोष्टी समजतच नाही. आणि या चित्ताच्या वृत्तीचा निरोध करण्यासाठीचे जे उपाय सांगितलेले आहेत, जसं मैत्री करणं, मुदितोपेक्षाना या पद्धतीचा आहे. अभ्यास वैराग्याभ्याम निरोधा सांगितलेला आहे. तत्र प्रत्येक तानता ध्यानम सांगितलं आहे किंवा अष्टांग योग सांगितला आहे. त्या अष्टांग योगामध्ये सुद्धा अंतरंग योग म्हणून ज्याला अंतरंग योग सुद्धा म्हटलं जातं. अंतरंग योगाचा जो प्रकार आहे त्यामध्ये धारणेतून ध्यान आणि ध्यानातून समाधी कशी प्राप्त करून घेऊ शकतो त्याबद्दल महर्षी पतंजली म्हणतात, देशबंधश्चित्त चित्तस्य धारणा. अर्थात एका देशाची, आता इथे देश म्हणजे काही भारत अमेरिका वगैरे नाही, तर एक देश म्हणजे एक कुठलंही असं स्थान निवडा. जसं मी तुम्हाला सांगितलं की स्थूल ध्यानामध्ये आपल्याला गुरुचं स्मरण करायचं आहे किंवा तुम्ही श्री गणेशाचं आलंबन घेऊ शकतात, श्रीकृष्णाचं आलंबन घेऊ शकतात, महादेवाच्या स्वरूपाचं आलंबन घेऊ शकतात. तुम्ही आलंबन धारणे करता कुठल्याही प्रकारचं आलंबन घेऊ शकतात. त्याला महर्षी पतंजली म्हणतात एका देशाची, अर्थात एका स्थानाला, एका स्थानी चित्ताला बांधून ठेवणे. म्हणजे एखाद्या गोष्टीवर, एखाद्या वृत्तीवर, मात्यापित्यावर, गुरुवर, ईश्वरावर तुमच्या चित्ताला स्थिर करणे म्हणजे धारणा होय. या धारणेतून ध्यानामध्ये प्रवेश होतो. तो कसा? तर तत्र प्रत्येक तानता ध्यानम, म्हणजे तेथे त्या प्रत्ययाशी, ते प्रत्यय म्हणजे काय,
तर ज्याच्यावर तुम्ही ध्यान करत धारणा करत आहात, मग ती कुठली वस्तू असू दे, निसर्ग असू दे, नदी असू दे, समुद्र असू दे. जसं महर्षी गेरंड यांनी सांगितलं की अमृताचा समुद्र आणि त्याच्यामध्ये रत्नांचा एक द्वीप, त्यामध्ये कल्पवृक्ष, तिथे आपले गुरु बसलेले आहेत, सुगंध येतोय. तुम्ही जिथे त्या प्रत्ययाशी एक ताणता साधाल, म्हणजे एक ताणता म्हणजे जिथे तुमचं चित्त तुम्ही स्थिर कराल, त्या स्थितीमधून ती स्थिती म्हणजे ध्यान होय. आणि या ध्यानातून काय होतं, तर तदैवार्थमात्र निर्भासम स्वरूप शून्यमिवम समाधीही. त्या ध्यानाच्या विषयाला जेव्हा तुम्ही भासमान होतो किंवा तो भास तुम्हाला व्हायला लागतो, त्या ध्यानाच्या स्थितीत तुम्ही इतके तुमच्या चित्ताला स्थिर करून घेतलेलं असतं, इतके फोकस तुमचा झालेला असतो की तिथे तुम्हाला अन्य जगातल्या सर्व वस्तू, चर अचर, तुमचे माता पिता, तुमचे पत्नी मुलं सगळे तुम्हाला शून्य होतात. त्यांचं स्वरूप तुम्ही विसरून जातात. म्हणून तिथे म्हटलं आहे स्वरूप शून्यमिवम समाधीही. साधक स्वतःचे स्वरूप विसरून जातो, शून्य होतो, त्या अवस्थेला समाधी म्हटलं आहे. हे झालं अंतरंग योगाची चर्चा ध्यानाच्या अनुषंगाने, की ध्यान साध्य करण्यासाठी धारणा, ध्यान, समाधी. मात्र असे कोणते सूत्र आहेत की ज्याच्यातून ध्यान मनुष्य साध्य करू शकतो किंवा ज्याच्या अनुषंगाने, ज्याच्या साधनेच्या द्वारे मनुष्य ध्यान करू शकतो? तर इथे मी स्पष्ट लिहिलंय की पातंजल योग सूत्रात महर्षी पतंजलींनी ध्यान सिद्ध करण्यासाठी विविध सूत्रांचा उपयोग केलाय. त्या सूत्रांचा उपयोग जर पाहिला तर पहिल्याच पादामध्ये 34वं सूत्र आहे, प्रछन्न विधाराभ्याम प्राणस्य, म्हणजे प्राणवायूचे रेचन करणे, अर्थात प्राणवायू बाहेर सोडल्यानंतर त्याला आत येऊ न देणे किंवा प्राणवायूला धारण करणे म्हणजे कुंभक करणे. एकंदरीत काय, सोप्या भाषेत सांगायचं तर कुंभक करणे. कुंभक केला असता चित्त शांत होतं आणि साधकाला ध्यानाची अनुभूती प्राप्त होते, असं महर्षी पतंजली म्हणतायत. पुढे ते असं म्हणतात, विषयवती वा प्रवृत्ती रूपांना मनसह स्थिती निबंधिनी. अर्थात जेव्हा विषयाकार होतो, विषयाकार म्हणजे काय, तर एखाद्या विषयाची आपण धारणा करत आहोत, एखाद्या विषयाला आपण घेतलेला आहे आलंबन म्हणून, त्या विषया तो अर्थात म्हणजे विषयाची वृत्ती उत्पन्न होते. ही वृत्ती जेव्हा प्रकर्षाने प्रकट होते, तिला प्रवृत्ती म्हटलं जातं. एखादी वृत्ती आहे, आता आपण वृत्ती कुठल्याही प्रकारच्या असू शकतात. तुम्हाला मनातून एखादी प्रचंड इच्छा असते एखादी गोष्ट करण्याची, ती इतकी वाढते की त्या वृत्तीची प्रवृत्ती होते. मनुष्य सातत्याने त्याचाच विचार करतो किंवा तेच करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून म्हणतो आपण की याची प्रवृत्ती कशी आहे, चांगली आहे, बरी आहे, वाईट आहे, आपण कोणाबद्दल अशी टिप्पणी करतो. तर ते नियमितपणे त्याच्याच ध्यानामध्ये असल्याने ती प्रवृत्ती होते. चित्ताच्या कल्पनेचा एखादा विषय निर्माण झाला म्हणजे त्या विषयावरती चित्त एकाग्र होतं, एकाग्र होऊ लागतं. आणि असे एकाग्र झालेले चित्त प्रवृत्तीच्या ठिकाणी आपले मनही स्थिर होऊ लागतात. आणि ज्या वेळेस ते मन तुमच्या त्या विषयावरती तदात्म्य पावतं, स्थिर होतं, त्या स्थितीला ध्यान सिद्ध होतं, असं महर्षी पतंजली म्हणतात. सूत्राचे काही जे बोध आहेत, सूत्र कमी शब्दामध्ये पण व्यापक अर्थाने या ठिकाणी घेतले गेलेले आहेत. जसं एक पुढचं सूत्र बघा, पुढच्या सूत्रात ते म्हणतात, विशोका वा ज्योतिष्मती. 3 शब्दांचं सूत्र आहे. 3 शब्दांमध्ये काय अर्थ काढणार सांगा? तर याचा अर्थ जर काढायचा असेल तर यासाठी वरचे सूत्र महत्वाचे आहेत. म्हणून या सूत्राचा त्यानंतर या सूत्राचा अर्थ लागेल. आणि या सूत्राचा अर्थ असा आहे की सत्वगुणाने प्रकाश देणारी जी ज्योती अंतःकरणातून उत्पन्न होते. आता सत्वगुणांचे प्रकाश देणारी, ज्या वेळेस आपल्या अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये, अंतःकरणामध्ये आपण त्या परमात्म्याचा अंश शोधण्याचा प्रयत्न करतो, किंवा ज्योती ध्यानामध्ये म्हटलं आहे की ब्रह्माच्या तेजाने युक्त ध्यान करा, असं महर्षी घेरंड म्हणत आहेत. त्याचप्रमाणे इथे ती जी ज्योती आहे ती सत्वगुणांनी युक्त आहे. ही ज्योती अंतःकरणात उत्पन्न होते. त्या ज्योतीवर संयम करून जी प्रवृत्ती निर्माण होते, त्या प्रवृत्तीला ज्योतिष्मती प्रवृत्ती असं म्हटलं आहे. आणि ही प्रवृत्ती तुम्हाला साधनेमध्ये बाधा उत्पन्न करणारी नसून तुम्हाला साधनेमध्ये प्रगती पथावर नेणारी आहे, म्हणून ही महत्वाची आहे. ज्योतिष्मती प्रवृत्ती ही शोकविरहित असते, म्हणून तिला विशोका वा ज्योतिष्मती असं म्हटलं आहे. विशोका म्हणजे जिच्यातून मनुष्य किंवा साधकाला कुठल्या प्रकारचा शोक होत नाही, आणि शोक न झाल्यामुळे त्याच्या मनाची स्थिरता तो प्राप्त करून घेऊ शकतो. मनाची स्थिरता प्राप्त झाली असता
साधकाला ध्यानाची अनुभूती प्राप्त होते. किती सुंदर आहे बघा. आपण ज्यावेळेस या सूत्रांच्या खोलामध्ये जाण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस आपल्याला त्याचे एक एक रहस्य असे उलगडत जातात. पुढे महर्षी पतंजली असं म्हणताय, वीतराग विषयम वा चित्तम, ज्या चित्तामधून आसक्ती पूर्ण नाहीशी झालेली असते. आता चित्ताची आसक्ती दूर करायची असेल तर आपल्याला किती साधना करावी लागणार, आपल्याला प्रत्याहार करावा लागणार, आपल्याला चित्ताची एकरूपता साधायची असेल तर आपल्याला चित्त काय, आपल्या वृत्ती काय, तिचा निरोध कशा पद्धतीने करून घेऊ शकतो. मग तिचा निरोध करण्यासाठी अभ्यास वैराग्य सांगितलंय, तर अभ्यास काय, वैराग्य काय, मैत्री करुणामध्ये तो सांगितलं आहे. त्यानंतर आपल्याला अष्टांग योगाची साधना सांगितलेली आहे. हे सगळ्यांच्या परिणाम स्वरूप ज्या वेळेस आपलं चित्त आसक्तीतून पूर्ण नाहीसं झालेलं असतं, चित्ताची आसक्ती गेलेली असते, अशा चित्ताला वितरागी चित्त असं म्हटलं आहे. म्हणून इथे म्हणतात वितराग विषयम वा चित्तम. अशा वितरागी चित्त असलेल्या पुरुषावर ध्यान केल्याने सुद्धा आपले चित्त स्थिर होऊ शकते. ज्याचं उत्तम उदाहरण म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायात सांगितलं आहे की स्थिर बसल्यानंतर मनाची एकाग्रता कर आणि तुझं पूर्ण चित्त हे माझ्यावर समर्पित कर. कारण भगवान श्रीकृष्ण स्वतः वितराग विषय होते किंवा त्यांचे जे चित्त होतं हे वितरागी चित्त होतं. आणि अशा पुरुषाच्या चित्तावर ध्यान केलं असता आपलं सुद्धा चित्त स्थिर होतं. म्हणून वितरागी संत किंवा पुरुषांच्या सानिध्यात आलो तरी आपल्याला काही काळापुरती का होईना आपल्याला मनशांती लाभते. आणि याचे अनेक उदाहरणं आहेत. आपले जे संत सज्जन होते, संत साधू होते, गजानन महाराज असू दे, स्वामी समर्थ असू दे, शंकर महाराज असू दे, संत ज्ञानेश्वर असू दे, तुम्ही कुठल्याही संतांच्या मंदिरात जा किंवा कुठल्याही संतांचा तुम्ही नुसता विचार जरी केला तरी तुमचं चित्त किंवा तुमचं मन हे शांत व्हायला लागतं. आणि ज्या वेळेस तुम्ही त्या अशा वितरागी पुरुषाच्या, जसं संत ज्ञानेश्वर, कुठल्याही प्रकारचा छल कपट मनात नाही, अत्यंत वितरागी, भगवान श्रीकृष्ण, अशा संत पुरुषांच्या सानिध्यात जरी आलो तरी मन शांत होतं. आणि त्यांच्या चित्तावर जेव्हा आपण ध्यान करतो किंवा साधना करतो त्यावेळेस साधकाला ध्यानाची अनुभूती प्राप्त होते असं महर्षी पतंजली म्हणतात. त्याही पुढे आता जातात, नुसतं साधना करून धारणा करून ध्यान प्राप्त होतं का, तर नाही. त्याच्या पुढे ते जात आहेत, जर तुम्हाला नुसतं स्वप्नात जरी तुम्ही त्या पद्धतीचे स्वप्नात जरी तुमचं चित्त स्थिर करणारे जर तुम्ही आलंबन घेतलं तरी सुद्धा तुम्ही ध्यानाचा अनुभव करू शकताय. आणि त्यावर ते असं म्हणतात, स्वप्न निद्रा ज्ञानावलंबन, अर्थात स्वप्न निद्रा यामुळे प्राप्त झालेले ज्ञान सुद्धा चित्त स्थिर करण्याला कारणीभूत ठरतात. स्वप्नात आलेला एखाद्या विषयाचे ज्ञान किंवा सुखपूर्वक अनुभवलेले जे निद्रा आहे हे ज्या चित्ताचे आलंबन असते ते चित्त सुद्धा स्थिरतेला प्राप्त होते. यामुळे साधकाची ध्यानाची अवस्था साधक प्राप्त करून घेऊ शकतो असं महर्षी पतंजली म्हणतात. एक एक सूत्राचा अत्यंत गहन आणि अत्यंत व्यापक अर्थ जर आपण काढला आणि त्याला ध्यानाशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला लक्षात येईल. अन्यथा आपण सूत्र वरवर वाचू, त्याचा अर्थ वर समजून घेण्याचा प्रयत्न करू. अनेकदा सूत्रांचा अभ्यास आपला नसतो, त्यामुळे कदाचित मधलं एखादी सूत्र आपण घेतलं तर त्याचा अर्थ आपल्याला उमजत नाही, समजत नाही. मग आपण म्हणतो की पातंजल योग सूत्रांपेक्षा गेरंट सहित आणि हठप्रतिपिका चांगलं, की कुठलाही श्लोक वाचला तर किमान अर्थ तर कळतोय. हीच खासियत आहे सूत्राची आणि श्लोकांची. सूत्र म्हणजे एका कडीला एक, सूत्राचाच अर्थ आहे ना की कडीला कडी जोडत जाणे, सूत्र बनवणे, साखळी बनवणे. एकाला दुसरा सूत्र अवलंबून आहे, दुसऱ्यावर तिसरं सूत्र अवलंबून आहे. म्हणून कुठलंही मधलं सूत्र पाहण्यापेक्षा सुरुवातीपासून त्या सूत्राचं अध्ययन करत येणं हे केव्हाही श्रेयस्कर मानलं गेलंय, योग सूत्रांसाठी तरी. ठीक आहे. पुढे महर्षी पतंजली म्हणतात, यथा मितवा ध्यानाद्वा. उपरोक्त सूत्रांमध्ये महर्षी पतंजलींनी चित्त स्थिर करण्यासाठी अगदी सोपा उपाय सांगितला आहे. आणि तो इतका सोपा आहे की आपण नियमित या पद्धतीने साधना करतो. आणि तो म्हणजे इष्ट वाटेल किंवा आपल्याला आवडेल त्यावर मन एकाग्र करा. मग तुम्हाला श्रीकृष्ण आवडताय, तुम्हाला गणपती आवडताय, तुम्हाला महादेव आवडतायत, किंवा तुम्हाला तुमचा नवरा आवडतोय, तुमची बायको आवडते, तुमचे गुरु आवडतात, कुठलाही एक अशी आकृती तुम्ही घ्या
आणि त्याच्यावरती मन एकाग्र करा. हिच्यामध्ये तुम्ही वस्तू सहज असत कुठलीही वस्तू घ्या, तुम्ही एखादी प्राणी घ्या, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही जर मन एकाग्र करायला सुरुवात केली, त्याच्या अंतरंगामध्ये झाकण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा साधकाला सिद्धी प्राप्त होतात त्या ध्यानाच्या माध्यमातून. कारण तुम्ही मनाला एकाग्र करण्याचाच प्रयत्न करत आहात आणि ज्या वेळेस अशा पद्धतीने हे तुमचं मन तुमच्या नियंत्रणामध्ये येतं, त्यावेळेस साधकाला ध्यानाची अवस्था प्राप्त होते, असं महर्षी पतंजली म्हणतायत. ठीक आहे. आता आपण घेरंड संहिता आणि पातंजल योग सूत्राच्या अनुषंगाने ध्यान बघितलं. हट प्रतिपिकेचा जर विचार केला तर हट प्रतिपिकेमध्ये ध्यान असा शब्द कुठेच उल्लेख केलेला नाहीये. मात्र ध्यानाच्या ऐवजी नादानुसंधानाची चर्चा महर्षी स्वामी सत्वराम करतात. स्वात्मारामांचं असं म्हणणं आहे की श्री आदिनाथेन सपाद कोटी लय प्रकारा कथिता जयंती नादानुसंधानमेकमेव मन्याहम मुख्यतम लयानाम. श्री आदिनाथांनी म्हणजे भगवान महादेवांनी लय प्राप्त करण्याचे 1.25 कोटी किंवा मोक्ष प्राप्त करण्याचे 1.25 कोटी उपाय सांगितले आहेत. त्यातला एक उपाय आहे नादानुसंधान, जो सर्वश्रेष्ठ उपाय आहे. केवळ नादाचं अनुसंधान केल्याने सुद्धा साधक ध्यान साधनेत किंवा ध्यानाची प्राप्ती करून घेऊ शकतो आहे. आणि महादेवांनी जे लय सिद्धीचे किंवा 1.25 कोटी उपाय सांगितले त्यात नादानुसंधान सर्वश्रेष्ठ उपाय आहे. मग नादानुसंधान करायचं कसं, त्याच्या अवस्था काय, तर पुढच्या श्लोकात असं म्हणतात, आरंभश्चैव घटश्चैव तथा परिचयोपी च निष्पत्ती सर्व योगेषु स्यादवस्था चतुष्टयम. सर्व प्रकारच्या साधनेमध्ये मुख्यतः 4 अवस्था असतात. या 4 अवस्था म्हणजे आरंभ अवस्था, घट अवस्था, परिचय अवस्था आणि निष्पत्ती अवस्था. त्या अवस्थेंची चर्चा जरी केली, विचार जरी केला, तरी सुद्धा तुम्ही तुमचं ध्यान साध्य करून घेऊ शकताय. म्हणजे इथे नुसतं ध्यानाची चर्चा नसून नादानुसंधानाची चर्चा आहे. मात्र नादाच्या अनुषंगाने सुद्धा साधक ध्यानाची अवस्था प्राप्त करून घेऊ शकतो. आज आपला मुख्य विषय ध्यानच आहे, नाहीतर याच्याही पुढे अजून काय होऊ शकतं ते सुद्धा मी तुम्हाला सांगू शकतो. मात्र आपण ध्यानापर्यंत सीमित राहू, कारण आपल्याला ध्यान समजून घ्यायचंय. आणि समजून घ्यायचं नाही तर आपल्याला आपल्या साधकांपर्यंत अशा पद्धतीने त्यांना न्यायचंय, अशा पद्धतीने त्यांना आलंबन द्यायचंय की त्या आलंबनावरती धारणा केल्यानंतर ते ध्यानाची अनुभूती त्याच क्षणी प्राप्त करून घेऊ शकतात. आणि त्याच्यातून उत्पन्न होणाऱ्या ज्या सिद्धी आहेत किंवा त्याच्यातून उत्पन्न होणाऱ्या ज्या अनुभूती आहेत, या अनुभूती इतक्या सुंदर असतात की श्वासाचं जसं म्हटलं ना, वस्तू शून्य, की आपल्याला सर्वत्र शून्य वाटतं, काहीच नाही, फक्त मीच आहे, माझा श्वास सुरू आहे बस केवळ. माझं हृदय जे आहे ते पूर्ण शरीर नसून माझं फक्त एक हृदय आहे आणि जे लबडब 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 सुरू आहे. अशा प्रकारच्या अनुभूती सुद्धा साधक घेऊ शकतो आणि ते खूप इझी आहे असं माझं मत आहे. इझी याच्याकरता म्हणतोय मी, सोपं याच्याकरता म्हणतोय की ग्रंथात दिलेली जर साधना पद्धती तुम्ही अवलंबण्याचा प्रयत्न केला, ग्रंथाच्या अनुषंगाने तुम्ही साधना करण्याचा प्रयत्न केला, तर साधनेत त्या श्लोकाच्या तत्वज्ञानामध्ये लिहिलेल्या त्या कालावधीमध्ये आणि त्या पद्धतीच्या सिद्धींची अनुभूती किंवा त्या पद्धतीच्या अनुभूती तुम्ही प्राप्त करून घेऊ शकतात, ज्याचा अनुभव मी स्वतः अनेक वेळेस घेतलेला आहे. ठीक आहे. आता आपण नादानुसंधानाच्या या अवस्था कोणत्या त्या बघूया आणि या अवस्थेचं काय वैशिष्ट्य आहे. जसं म्हटलं की सर्वात प्रथम आरंभ अवस्था. ब्रह्मग्रंथे भवत भेदा आनंदम शून्य संभव विचित्रम पुनो देहनाहम श्रूयते ध्वनिही. अर्थात किंवा पूर्ण श्लोक बघून घेऊ. दिव्य देहस्य तेजस्वी दिव्य गंधस्त रोगवान संपूर्ण हृदयम शून्यम आरंभे योगवान भवेत. नुसत्या आरंभ अवस्थेला जरी साधक पोहोचला तरी सुद्धा साधक उत्तम प्रकारच्या सिद्धी प्राप्त करून घेतो. म्हणून नादाच्या प्रथम अवस्थेत साधकाच्या ब्रह्मग्रंथीचं भेदन असं होतं, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि सुरुवातीचा श्लोक आहे बघा, सुरुवातीला शब्द आहे ब्रह्मग्रंथ भेद. ब्रह्मग्रंथीचा जर भेदाचा विचार केला तर मानवी शरीरामध्ये 3 ग्रंथी ज्या आहेत त्या अशा आध्यात्मिक पद्धतीने सांगितल्या आहेत: ब्रह्मग्रंथी, विष्णू ग्रंथी आणि रुद्र ग्रंथी. ब्रह्मग्रंथीचं स्थान हे अनाहत चक्र सांगितलेलं आहे. विष्णू ग्रंथीचं स्थान हे विशुद्धी चक्र सांगितलेलं आहे आणि रुद्र ग्रंथी हे आज्ञा चक्राच्या पलीकडे असतात. अशा पद्धतीने या ठिकाणी चर्चा केलेली आहे. ठीक आहे. नाद योगाच्या प्रथम अवस्थेत साधकाच्या ब्रह्मग्रंथीचं भेदन होतं, ज्यामुळे साधकाला विचार शून्य अवस्था प्राप्त होते. आणि ध्यानाचं एक सूत्र नेहमी लक्षात ठेवा,
जोपर्यंत तुमची अवस्था शून्य होत नाही, शून्य म्हणजे जिथे काहीच नाहीये, जिचा अभाव आहे, या सृष्टीतील सर्व वस्तूंचा अभाव आहे, सर्व जीवांचा अभाव आहे, शून्य आहे, शेष आहे, शेष काहीच नाही, फक्त शेष. ठीक आहे. तर अशी अवस्था ही प्रत्येक ध्यानातून प्राप्त होते साधकाला, म्हणून विचार शून्य अवस्थेचं फार महत्व आहे. मग ती विचारांची शून्यता असू दे किंवा तुमच्या चित्ताची शून्यता असू दे, ही शून्यता प्राप्त झाल्यावर साधकाला दिव्य आनंदाची अनुभूती प्राप्त होते. अशा वेळी साधकाच्या कानात किनकिन असा अनाहत नाद सुरुवातीला ऐकायला येतो. या नादाची अनुभूती होत असताना साधकाच्या शरीरातून दिव्य सुगंध येतो, साधक तेज संपन्न होतो आणि सर्व प्रकारच्या रोगांपासून साधकाची मुक्ती होते, चित्त प्रसन्न होतो, म्हणून शून्य भाव साधकाला प्राप्त होतो. नादानुसंधानाच्या पहिल्या अवस्थेतच इतकं साधक आनंदाच्या अनुभूती घेऊन टाकतो. मग विचार करा, ज्या वेळेस सूक्ष्मातून ज्योतीतून स्थूलातून ज्योतीतून सूक्ष्म, तसं आरंभामधून घटेतून परिचयमधून निष्पत्ती अवस्था, एक एक अवस्थेचं मार्गक्रम जेव्हा साधक करत असतो, तेव्हा त्याच्यात होणारे जे बदल आहे किंवा त्याच्या विचारांची जी पूर्ती आहे, त्याला प्राप्त होणाऱ्या सिद्धींची जी अनुभूती आहे, याचा विचार करून बघा. आणि जितके मोठे मोठे शब्द या सगळ्या श्लोकांमध्ये निहित आहे, की इतकं आपण करू शकू की नाही करू शकू असं अनेकांना वाटतं, त्यावर मी एकाच उपाय सांगेल, आणि तो उपाय स्वात्मारामांनी सांगितलेला आहे, की केवळ तत्वज्ञानाचा विचार करून, तत्वज्ञानाला समजून किंवा ग्रंथांचं वाचन करून किंवा भगवे वस्त्र धारण करून, ऋषीचा वेश धारण करून सिद्धी प्राप्त होत नाही, तर त्यासाठी साधना करावी लागते. तशीच जर तुम्हाला या प्रकारच्या अनुभूती प्राप्त करायच्या असतील तर साधनेशिवाय पर्याय नाही, आणि त्याचे सुद्धा सोपे सोपे मार्ग, शांभवी मुद्रा असू दे, खेचरी मुद्रा असू दे, अश्विनी मुद्रा असू दे, त्रिबंध असू दे, मूल, जालंधर, उडियान, या सगळ्या साधनेतून, या सगळ्यांच्या वापरातून तुम्ही अशा प्रकारच्या अनुभूती प्राप्त करून घेऊ शकतात. त्यानंतर मुद्रांची खूप सारी सुंदर चर्चा केली आहे. महामुद्रा, महावेद मुद्रा, महाबंध मुद्रा. ज्यावेळेस तुम्ही एक एक मुद्रा कराल ना, तर तुमच्या हृदयापर्यंत ती कंपने जाणवतील, तुमच्या एक एक पेशी अशा पद्धतीने ऊर्जावान होईल की तुम्ही ध्यानाच्या अनुभूतीसाठी, तुम्ही स्वतः तुमचं मन किंवा तुमची वृत्ती हे ध्यानाच्या अनुभवासाठी साधनेमध्ये लीन होत जाईल. ठीक आहे. या ठिकाणी दुसऱ्या अवस्थेमध्ये घटावस्था सांगितली आहे. या स्थितीमध्ये साधकाचं शरीर घटाप्रमाणे, घट म्हणजे जसा मातीचा आपण मडकं बनवतो ना, मातीच्या मडक्याला घट म्हटलं आहे. जे घेरंड संहितेमध्ये याची कन्सेप्ट फार सुंदर आहे. घेरंड संहितेच्या सुरुवातीलाच महर्षी घेरंड म्हणतात की साधकाचं हे शरीर जे आहे ना, त्या कच्च्या घटाप्रमाणे आहे. कच्चं घट म्हणजे नुसतं मातीचं मडकं बनवलं आणि त्या मडक्यामध्ये तुम्ही जर पाणी टाकलं तर काय होईल? त्या मडक्याला होल पडेल किंवा त्या मडक्यातली जी माती आहे ही गळून जाईल आणि त्यातलं पाणी बाहेर वाहेल. मात्र तेच मातीचं जे मडकं आहे, ते जर मातीचं मडकं तुम्ही भट्टीमध्ये किंवा अग्नीमध्ये तापवलं तर ते तुम्हाला शीतलता प्रदान करतं. तसंच मनुष्याचं हे घटरूपी शरीर जे आहे, हे योगाग्नीमध्ये तापवलं असता तो साधकाला मोक्ष प्राप्त करून देऊ शकतो. आणि तीच कन्सेप्ट द्वितीय अवस्थेमध्ये आहे, घटावस्थेमध्ये आहे. इथे महर्षी स्वामी सात्वराम असं म्हणतात, द्वितीयायाम घटी कृतम वायुर्भवती मध्यगः दृढासनो भवेद योगी ज्ञानी देव संपस्तदः विष्णुर्गंथेस्ततो भवे भेदात परमानंद सूचकः अतिशून्ये विमर्दश्च भेरी शब्दस्तता भवे. नादानुसंधानाची दुसरी अवस्था घटावस्था आहे. यात प्राणवायू शरीराला घट बनवून सुषुम्ना नाडीत प्रवेशित होतो. शरीरातला प्राणवायू सुषुम्ना नाडीत प्रवेशित होणे ही जितक्या सोप्या पद्धतीने मी सांगतोय, तितकी सोपी पद्धत मुळीच नाही. प्राणवायूला जर सुषुम्ना नाडीत प्रवेशित करायचं असेल तर शरीराच्या 72,000 नाड्या शुद्ध कराव्या लागतील, आणि 72,000 नाड्या शुद्ध करायच्या असतील तर तुम्ही जो श्वास आणि प्रश्वास करता आहे त्याची शक्ती अगदी कमजोर आहे. नुसत्या श्वास आणि प्रश्वासाच्या जोरावरती तुमचा प्राणप्रवाह 72,000 नाड्यांमध्ये प्रवेशित होऊच शकत नाही. त्यासाठी प्राणायामाचे वेगवेगळ्या कुंभकाची चर्चा केली आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्राणायामाची चर्चा केली आहे, आणि त्यासाठी 3 बंधांच्या साह्याने महाखगाची चर्चा केली आहे, की जेव्हा तुम्ही तुमचे
पाचही वायू, पाचही प्राण एकत्रित कराल, 5 वायूंची शक्ती एकत्रित कराल, तेव्हा तुमच्या 72,000 नाड्या शुद्ध होऊन प्राण सुषुम्नेत प्रवाहित होतो आणि प्राण सुषुम्नेत प्रवाहित झाल्यानंतर तो कुंडलिनीला जागृत करतो. त्यावेळेस साधकाला ध्यानाची अवस्था प्राप्त होते. इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे. करण्याचा प्रयत्न करा फक्त. ठीक आहे. यामुळे साधकाचे आसन अधिक दृढ होते. साधकाला देवता समान ज्ञान प्राप्त होतं. त्यानंतर साधकाच्या विशुद्धी चक्राच्या ठिकाणी विष्णू ग्रंथींचं भेदन होऊन साधक शून्य किंवा आनंदाची अनुभूती प्राप्त करू लागतो. अशा अवस्थेत साधकाला विमर्द किंवा भेरी, एका प्रकारचे हे वाद्ययंत्र आहेत, अशा आघातजन्य नादाची अनुभूती प्राप्त व्हायला सुरुवात होते. पहिल्या अवस्थेमध्ये किणकिणचा आवाज येतो, दुसऱ्या अवस्थेमध्ये आघातजन्य आवाज येतात. ठीक आहे. हे अत्यंत सुंदर, म्हणजे आपला नादाची फॉर्म पण कशी बदलत जाते बघा. आपण कसं सूक्ष्मात 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 जातोय बघा. हेच तत्वज्ञान महर्षी घेरंड यांनी 3 प्रकारात सांगितलं: स्थूल, ज्योती, सूक्ष्म. इथे 4 प्रकारात सांगितलं: आरंभ, घट, परिचय, निष्पत्ती. पतंजलींनी चित्ताच्या वृत्तीचा निरोध करा, मनाला स्थिर करा, एकाग्र करा, या ठिकाणी तुमचं संयम करा, त्या ठिकाणी संयम करा, अशा पद्धतीने ध्यानाची अवस्था सांगितली आहे. प्रत्येकाची सांगण्याची पद्धत जरी वेगळी असली तरी तत्वज्ञान एक आहे. म्हणून बेस पक्का होऊ द्या, तत्वज्ञान पक्का होऊ द्या. पुढची अवस्था सांगितली आहे परिचय अवस्था. तृतीया तु विच्छेद्य विहाया मर्दल ध्वनी महाशून्य तदा याती सर्वसिद्धीं समाश्रयत चित्तानंदम तदा जित्वाम सहजानंद संभवः दोष दुःख जरा व्याधी क्षुधा निद्रा विवर्जितः. दोष, दुःख, जरा म्हणजे म्हातारपण, व्याधी, क्षुधा म्हणजे भूक आणि निद्रा याच्यावर सुद्धा साधक विजय प्राप्त करून येऊ शकतो. या अवस्थेमध्ये परिचय अवस्था. तृतीय अवस्थेत साधकाच्या भ्रूमध्याच्या ठिकाणी मर्दल किंवा ढोल वाजवतोय ना, असे वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी ऐकू येतात. कुठे? भ्रूमध्याच्या ठिकाणी, म्हणजे आज्ञा चक्रावर. सुरुवात कुठून होते? अनाहत चक्रापासून ब्रह्मग्रंथीचं भेदन करून. ठीक आहे. अशा पद्धतीने साधकाला वेगवेगळ्या नादाची अनुभूती यायला सुरुवात होते. प्राणप्रवाह सर्व सिद्धी प्रदान करणारा होतो. महाशून्य अर्थात आकाश तत्वात पोहोचून विशुद्धी चक्राचं भेदन या ठिकाणी कुंडलिनी करते, ज्याच्या फलस्वरूप साधकाला सहजानंदाची प्राप्ती होते. तसेच साधकाच्या सर्व प्रकारचे दोष, दुःख, म्हातारपण, व्याधी, रोग आणि साधकाची भुकेपासून आणि निद्रेपासून मुक्तता होते. असा साधक भुकेवरती जय प्राप्त करतो, निद्रेवर जय प्राप्त करतो. आणि याचे अनेक उदाहरण आपल्या पुराणांमध्ये भेटतात. जसा अर्जुन हा निद्रेवर विजय प्राप्त केलेला होता. नंतर रामायण कालामध्ये लक्ष्मण निद्रेवर विजय प्राप्त केलाय. ठीक आहे. पुढे असं म्हटलं आहे, चौथी अवस्था सांगितली आहे निष्पत्ती अवस्था. रुद्र ग्रंथी यदा भित्वाम सर्वपीठ गतो नीलम निष्पत्तो वैष्णवम शब्दम वनिद्वान को भवेत एकीभूतम तदा चित्तम राजयोग विधानकम सृष्टी संहार करता सो योगीश्वर समो भवेत. सृष्टीकर्ता आणि संहार करता अशा पद्धतीचा हा योगी बनतो. आता इथे ईश्वरासमान सृष्टीचा निर्माण करणारा आणि सृष्टीचा संहारकचा अर्थ थोडा वेगळ्या पद्धतीने, तो पण समजून घेऊया. पहिले श्लोकाचा अर्थ समजूया. की या श्लोकामध्ये ते असं म्हणतात की नादानुसंधानाच्या चौथ्या अवस्थेला निष्पत्ती अवस्था संबोधलेला आहे. यात साधकाचा प्राण रुद्रग्रंथींचे भेदन करून आज्ञाचक्रामध्ये स्थित होतो. यामुळे साधकाला वीणेचा अत्यंत सुमधुर संगीत ऐकायला येतं. वीणा, बासरी असे ज्यात अत्यंत मधुरता आहे असे नाद साधकाला ऐकू येतात. यात साधकाचे चित्त एकाग्र होते आणि हीच स्थिती राजयोग समाधी म्हटल्या गेली आहे. राजयोग समाधी किंवा समाधी ही ध्यानाची पुढची अवस्था आहे, ध्यानाची पुढची पायरी आहे. ध्यानातून आपण समाधीचे अनुभव घेऊ शकतो. त्यामुळे भविष्यामध्ये एखादी जागतिक समाधी दिवस पण आपण साजरा करायला सुरुवात करू, असं आता यात आश्चर्य वाटायला नको. ज्यावेळेस समाधी दिवस साजरा करू आपण, त्या दिवशी या समाधीवरती पण चर्चा करू.
तर अशा पद्धतीने साधक या स्थितीला पोहोचल्यावरती ईश्वरासमान सृष्टीचा निर्माता आणि संहारक बनतो. याचा अर्थ असा नाही की तो एखादे नवीन ग्रह बनवेल किंवा चंद्र आवडत नाही म्हणून चंद्राचा संहार करेल, असा नाही. तर सृष्टीची निर्मिती आणि संहारकचा अर्थ असा आहे की साधक स्वतः माईक ऑफ कराल प्लीज, कोणाचा माईक सुरू आहे. सृष्टीच्या निर्माता आणि संहारकचा अर्थ असा आहे की साधक अशा पद्धतीने स्वतःचं वातावरण किंवा स्वतःच्या सानिध्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाची चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती संस्कार करू शकतोय. जसे आपले गुरु, परात्पर गुरूंच्या सानिध्यात येणारा प्रत्येक शिष्याची सृष्टी चांगली बनते किंवा त्याची सृष्टी निर्माण करण्याचं कार्य गुरु करतो. आणि संहारकचा अर्थ असा आहे की आपल्यातले जे दुर्गुण आहेत, आपल्यातले जे वाईट गुण आहे, त्यांचा संहार आपल्या स्वतःला करायचा आहे. जसा एखादा गुरु आपल्या शिष्यातले जे दुर्गुण ओळखतो आणि ते दुर्गुण दूर करण्याचा प्रयत्न करतो, त्या दुर्गुणांचा संहार करतो. म्हणून सृष्टीचा संहार आणि निर्माता या ठिकाणी म्हटलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हटप्रदीपिका, पातंजल योगसूत्र आणि महर्षी घेरंड यांनी लिहिलेलं घेरंड संहितेचा जर विचार केला तर ध्यानाच्या वेगवेगळ्या पद्धती आपल्याला शिकायला मिळत आहेत. आणि म्हणून या 3 ग्रंथांचा मी या ठिकाणी चर्चा केली. नाहीतर सिद्ध सिद्धांत पद्धती, गोरक्ष शतक, हटरत्नावली असे अनेक ग्रंथ आहेत की ज्यामध्ये ध्यानाची चर्चा केली आहे. पण 3 वेगवेगळ्या प्रकारचे ध्यान किंवा 3 अँगलने ध्यान समजून घ्यायचं असेल तर या 3 ग्रंथांतलं तत्वज्ञान समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि 3ही ग्रंथांचं तत्वज्ञान किंवा सांगण्याचा मार्ग जरी वेगवेगळा असला तरी यात दिलेला जो तत्वज्ञान आहे, यात दिलेला जो बेस आहे, हा एकच आहे. ध्यान धारणेतूनच साध्य होतं आणि ध्यानानंतर समाधीच प्राप्त होते. फक्त साधकाची गती, साधकाचे कर्म, साधकाच्या पाठीमागे असलेल्या गुरुचा आशीर्वाद, या सगळ्या प्रक्रियेतून साधक जाऊन ही अवस्था प्राप्त करून घेऊ शकतो. अन्यथा आपण स्वतःला बघा की आपण दिवसभराच्या जी साधना करतो 1 तास 1.5 तास, त्याच्यापैकी आपण 90% आपण आसनं करतो, उरलेले 10% आपण प्राणायाम करतो. ते सुद्धा चुकीचे किंवा ते सुद्धा आपण उलटे पुलटे करतो, त्याचा क्रमसुद्धा आपण व्यवस्थित लावत नाही. आणि म्हणून कदाचित आपल्याला साधनेतून अनुभूतींची प्राप्ती होत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. म्हणून मी पुन्हा विनंती करेल की साधना क्रमशीर करा, क्रमबद्ध करा. अनुभूती घेतल्याशिवाय पुढेच जाऊ नका. प्रत्येक गोष्टीची अनुभूती आहे. सिद्धासन करा, अनुभूती येईल. पद्मासन करा, अनुभूती येईल. प्रत्येकातून अनुभूती घेत घेत त्याप्रमाणे त्या अनुभूतीचा आनंद घ्या आणि मग ध्यानापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. याचप्रमाणे या 3 ग्रंथांचं निरूपण झाल्यानंतर मी थांबतो. उद्या असलेल्या जागतिक दिनाच्या पूर्वसंध्येला तुम्हाला जागतिक ध्यान दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. या ठिकाणी काही प्रश्न असतील विचारायचे तर आपण विचारू शकतात.